वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत वारणा कृषी प्रदर्शन आयोजित केलं असून यावर्षी प्रदर्शनात नाविन्यपूर्ण बदल घडवत आधुनिक कृषी तंत्रज्ञान जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती वारणा समूहाचे नेते डॉक्टर विनय कोरे यांनी दिली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व तात्यासाहेब कोरे वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नेक्सस इव्हेंट मॅनेजमेंट या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली हे भव्यदिव्य कृषी प्रदर्शन येथील शास्त्री भवनाशेजारील पटांगणावर भरणार आहे. या प्रदर्शनात पशु पक्षी खते बी बियाणे औषधे शेती अवजारे यंत्रसामुग्री ट्रॅक्टर रोटावेटर मळणी कापणी व पेरणी यंत्रे वाहने याबरोबरच शेतीतील नवनवीन संशोधन शेतीसाठी कर्ज योजना संकरित जातीची जातिवंत जनावरे आदीसह गृहोपयोगी वस्तू सौंदर्य प्रसाधने खेळणी अशा वैविध्यपूर्ण वस्तूंसह शेतीविषयक माहिती देणारी दालने या साऱ्यांशिवाय चायनाचा बोकड देशी विदेशी पक्षी रंगीबेरंगी चिमण्या पोपट 4 फुटी 6 किलोचा कोंबडा अमेरिकन सिल्की व ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी ससे पांढरा उंदीर रशियन हॅमस्टर उंदीर परदेशी फळे व भाजीपाला आदीचे वेगळे आकर्षक पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनामध्ये 300हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या निमित्ताने शेतीविषयक चर्चासत्रे परिसंवाद प्रश्नमंजुषा परंपरा महाराष्ट्राची हा भूपाळी ते भैरवीचा सांस्कृतिक कार्यक्रम गाणी शेतकऱ्यांचीही करावके गायन मैफिल आयोजित केली आहे. तसेच श्वान स्पर्धा म्हैस पळवणे शर्यत होणार असून यावेळी कृषीभूषण पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घेण्याचं आवाहन विनय कोरे यांनी केलं आहे. यावेळी वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक SR भगत सेक्रेटरी BB दोशिंगे नेक्सस इव्हेंटचे रुपेश कोळेकर शेतीपूरकचे उपाध्यक्ष RY खोत व्यवस्थापक दीपक पाटील आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं. गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणारं.